नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे या आजच्या युट्यूब लाईव्ह मध्ये. आज आपण बघत आहोत महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब गट क या परीक्षांच्या 2025 साठीच्या तयारीची रणनीती. काय असली पाहिजे तुमची रणनीती, काय असली पाहिजे तुमची तयारी आणि या तयारीचं स्वरूप काय असलं पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करतो आहोत. गट ब गट क 2024 साठीची परीक्षा अजून येणं बाकी आहे. 2025 ची परीक्षा साधारणतः त्यासाठीची आपण तयारी बघतो आहोत, कारण 2024च्या परीक्षेचं स्ट्रक्चर, आयोगाची नोटीस कधी येऊ शकते, नोटिफिकेशन कधी येऊ शकतं, जागांचा मुद्दा आहेच अजूनही. तर मित्रांनो, जे तयारी करतात त्यांनी तयारी करत राहिलं पाहिजे, कारण नोटिफिकेशन कधी येऊ शकतं. 2025 ची जे नव्यानं तयारी करू इच्छितात त्या सगळ्यांसाठी ही जी 3 शब्द तुम्हाला समोर दिसत आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. ते म्हणजे ते 60 मिनिट एक यशोगाथा. बघा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा याचा जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं असेल तर आपण जे पुढे एकूण सिलेबसचं बघणार आहोत, तर तुम्ही जर चक दे इंडिया हे जे गाणं पाहिलेलं असेल, हॉकी संदर्भातला एक गेम आहे हॉकीचा, आणि त्यावरती एक छानसा चित्रपट आलेला होता ज्यामध्ये शाहरुख खानने रोल केला होता. त्यामध्ये एक अतिशय चांगला डायलॉग आहे ज्याच्यामध्ये असं लिहिलंय, वो 70 मिनिट. तर ते 70 मिनिट हॉकीसाठी असतील, पण तुमच्यासाठी 60 मिनिट हे महत्वाचे असतात, कारण एकूण 3 टप्प्यांवरती ही परीक्षा होते आणि त्यामध्ये 1 तास हा वेळ पूर्व परीक्षेसाठीचा, संयुक्त पूर्व परीक्षा ज्यामध्ये होते पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचे 2 पेपर असतात, तेही तुम्हाला 60-60 मिनिटांचे असतात वेगवेगळ्या पदांसाठी. मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर हा संयुक्त पद्धतीचा नसतो, तर तो स्वतंत्रपणे असतो. तर हे 60 मिनिट तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. हे मॅटर करतात तुमच्या परीक्षेच्या एकूण तयारीमध्ये. आणि ही जी 60 मिनिटांचे जे 3 टप्पे आहेत, म्हणजे पूर्व परीक्षेचा 60 मिनिटांचा आणि मुख्य परीक्षेचे 60 मिनिटांचे 2 टप्पे, हे आपल्यासाठी सेक्शनल, म्हणजे आपण याला फ्रॅगमेंट करणार आहोत, याचे आपण 3 तुकडे करणार आहोत आणि ह्या 3 तुकड्यांमध्ये आपण अभ्यास, याची रचना, याची रणनीती, याची स्ट्रॅटेजी हे सगळं बघणार आहोत. तर तुम्हाला साधारणतः पुढचे 50 ते 60 मिनिट या लेक्चरला ऐकायचंय, समजून घ्यायचंय आणि आपला प्लॅन, आपल्या अभ्यासाचा प्लॅन आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी आहे केतन कुमार पाटील. स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः गेल्या 8-6-9 वर्षांपासून कार्यरत आहे. सध्या एमपीएससी, कंबाईन, पीएसआय, एसटीआय असिस्टंट या बॅचेस द युनिक अकॅडमी मधल्या इथे चालू घडामोडी विषय घेतो आणि साधारणतः स्ट्रॅटेजी लेक्चर यामध्ये आपल्यासोबत गप्पा करत असतो, बोलत असतो आणि याची रणनीती डिसाईड करण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. तर आपण जेव्हा गट ब आणि गट क या परीक्षांची जेव्हा रणनीतीचा विचार करतो आहोत, तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला बघावं लागेल पद कुठली आहेत. तर ही सगळ्यात महत्वाची पद आहे, ती म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक हे एक पद आहे. यासाठी शारीरिक चाचणीचा भाग असतो जो आपण पुढे बघणार आहोत. फिजिकल, ग्राउंड याचा ज्याच्यामध्ये समावेश असतो ते हे पद आहे. दुसरं बैठ्या कामाचं पद राज्य कर निरीक्षक, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. तिसरं एएसओ, सहाय्यक कक्षाधिकारी, मंत्रालय, मुंबई हे असतं. पोलीस उपनिरीक्षकसाठी एक अतिशय छान चित्रपट आहे ज्याचं मी अनेक वेळा वर्गामध्ये नाव घेत असतो, विद्यार्थ्यांना माहिती आहे, ते म्हणजे मुंबईचा फौजदार. साधारणतः अशीच इमेज मराठी जनमानसात आहे. तिसरं एसआर, आय एस, दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक. ही पद घर खरेदी, विक्री, जमीन व्यवहार, महसूल या संदर्भातली पद आहे आणि याबद्दलची आपल्याला माहिती असणारच आहे. हे नव्याने समाविष्ट झालेलं पद आहे. आपण पुढे बघूयात. अजून काही पद, एकूण 10 पदांसाठीची ही परीक्षा असते. यामधली ही पद टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक, ईएसआय, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्काचं. त्यानंतरचं पद आहे ते इंडस्ट्री इन्स्पेक्टरचं, उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालयामधलं, तांत्रिक सहाय्यक, टेक्निकल असिस्टन्स, विमा संचालनालयामधलं, आणि क्लर्क, टायपिस्ट, लिपिक, टंकलेखन. आता नुकतंच काही परीक्षा पास विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पार पडल्या टंकलेखना काही विद्यार्थ्यांना या संदर्भात अडचणी आल्या, त्या पावसामुळे जाता नव्हतं आलं, म्हणून आयोगाने परत एका दिवशी परीक्षेचं आयोजन केलं होतं. तर एकूण या ग्रुप बी, ग्रुप सी मधल्या या सर्व्हिसेस आहे ज्या आपण बघतो आहोत. यातलं विशेष विद्यार्थ्यांच्या नुकतंच लक्षात राहिलेलं पद, नुकताच ज्याचा निकाल लागला, ते पोलीस उपनिरीक्षक या पदाचं द युनिक अकॅडमी मधून यावेळेस साधारणतः 600 पैकी जवळपास 200 विद्यार्थी आपले पास झालेत.
आणि त्या विद्यार्थ्यांचा लवकरच आपण सत्कार समारंभ आणि व्याख्यानं आपली युट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळतील, तर ती तुम्ही नक्कीच ऐकावी. या रणनीतीसोबत त्यांच्या त्या बूस्टर डोसचा आपल्याला फायदा नक्कीच होईल, कारण त्यांचे ग्राउंडवरचे अनुभव आहेत, त्यांची ऍक्च्युअल परीक्षेची तयारी आणि रणनीती या संदर्भातली माहिती आहे. तर मुख्यत्वे म्हणजे आपण ज्या परीक्षांचा अभ्यास करतो आहोत ती परीक्षा आहे अराजपत्रित सेवांची, अराजपत्रित अधिकारी या पदांसाठीची. आणि दुसरे अधिकारी असतात ते राजपत्रित, ज्यांना गॅझेट सील याचा अधिकार आहोत. ज्यांची नेमणूक होते तेव्हा ती राजपत्रामध्ये नेमणूक उल्लेख केलेला असतो, बदली होते तेव्हा त्याचा त्यामध्ये उल्लेख केलेला असतो. या संदर्भातले अधिकारी असतात ते राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित अधिकारी. आपण ज्या सेवांसाठी तयारी करतो आहोत त्या गट ब गट क मधल्या अराजपत्रित सेवांचं अधिकारी म्हणून आपली नेमणूक होणार आहे, ते म्हणजे अराजपत्रित अधिकारी. आता पुढे बघूयात आपण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्याला कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते, ती म्हणजे आयोग तुमच्याकडे काही मर्यादित गोष्टी देतं. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे नोटिफिकेशन. या नोटिफिकेशनचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे नोटिफिकेशन वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. याची गरज का आहे? तर हे आयोगाचं ऑफिशियल तुमच्यासोबतचं पहिलं कम्युनिकेशन असतं. आता जेव्हा केव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा नोटिफिकेशन सविस्तरपणे तुम्ही वाचा. किती जागा आहेत, कुठली पदं आहेत, कुठल्या पदांसाठी कुठले प्राधान्यक्रम आहेत, हे तुम्हाला बघावे लागतील. दुसरं, आरक्षण काय आहे, कुठल्या वर्गांसाठी आहे, त्या वर्गांमध्ये किती जागा आहेत, हे तुम्हाला बघावं लागेल. तिसरं महत्वाचं म्हणजे सिलेबस आज मी सांगतो तो वेबसाईटवरनं दिलेला जरी असला तरी स्वतः तुम्ही आयोगाने जो सिलेबस तुमच्या समोर मांडलेला असतो तोही एक वेळा बघा. प्रिंटेड स्वरूपामध्ये तुम्ही याची मांडणी बघू शकता. यानंतर दुसरा भाग आहे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा. यामध्ये विविध टप्पे आहेत, त्याची चाळणी कशी केली जाते, या चाळणीचा तुम्हाला अभ्यास कसा करता येईल. यानंतर जो भाग आहे तो तुम्हाला बघायचा असेल तो म्हणजे एकूण शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आणि एकूण टेक्निकल डिटेल्स काय हे त्या नोटिफिकेशनचा भाग असतात, ते तुम्हाला तिथे अतिशय सविस्तरपणे बघायला मिळतील. हा आहे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, ज्यामध्ये सामान्य क्षमता चाचणीचा विचार केलेला आहे. आणि तो जर आपण बघू शकतो आहोत तर ही आहे सामान्य क्षमता चाचणी. बघा किती गोंडस नाव दिलेलं असतं आयोगाने ज्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे. जे उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत अशा लोकांना जर तुम्ही विचारलं तर या सामान्य क्षमतेचा आपल्याला अंदाज येईल की सामान्य क्षमता काय असते. तर बघा, ही सामान्य क्षमता आयोग डिफाईन करते, ती म्हणजे ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. अभ्यासक्रम पाहिला तर कदाचित आपल्याला वाटू शकतं ही सामान्य क्षमता आहे, पण नक्कीच ती सामान्य क्षमता नाहीये. त्यासाठी मेहनत लागते, परिश्रम लागतात, योग्य दिशेने नियोजन लागतं. सामान्य क्षमता म्हणजे जनरल स्टडीज. आता याच्या सिलेबसचे आपण पॉइंट्स बघूयात. पहिला पॉइंट आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. एवढा मोठा खंडप्राय माझा भारत देश आणि त्या भारत देशाचा इतिहास सोबतच महाराष्ट्राचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला अतिशय इत्यंभूतपणे माहिती ध्यानात घ्यावी लागते. यामध्ये महाराष्ट्रातले समाज सुधारकही येतात. समाज सुधारक आलेत म्हणजे प्रत्येकाचं एवढं मोठं कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्ती हा हिमालया एवढा उत्तुंग आहे आणि या सगळ्या व्यक्तिमत्वांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला त्या डेप्थ मध्ये जावं लागतं. त्याची ऑब्जेक्टिव्ह माहिती आपल्याला ध्यानात घ्यावी लागते. बघा, काल 9 ऑगस्ट आहे, ऑगस्ट क्रांती दिन झाला. मग याचा संदर्भ कशासोबत जोडणार? 1942च्या चळवळी सोबत जोडणार, चले जाव चळवळी सोबत जोडणार. मग चले जाव चळवळी मधले किती लोक आहेत, कोण आहेत? समाजवादी आहेत, काँग्रेसमधले लोक आहेत, चळवळींमधले लोक आहेत, क्रांतिकारक आहेत. या प्रत्येकाचं एक कॅरेक्टर आहे, अनालिसिस आहे. त्या प्रत्येकासोबत झालेले इन्सिडेंट्स आहेत. म्हणजे नेतृत्वविहीन क्रांतीपर्यंत भारत गेलेला होता. का? तर सगळे महत्वाचे नेते हे तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर ज्यांनी चळवळ चालवली त्यांच्याबद्दलचा इतिहास आहे. आणि ही मांडणी जर आपल्याला करायची असेल त्यासाठी उत्तम सोर्स आपल्याला अभ्यासावा लागतो. युनिक अकॅडमीचा आधुनिक भारताचा इतिहास नावाचं अतिशय दर्जेदार पुस्तक तुम्ही वाचलं असेल, समाधान महाजन सरांचं. त्यामध्ये ही सगळी मांडणी केलेली आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या दृष्टीनं ते पुस्तक आहे. एमपीएससी कंबाईन या सगळ्याच परीक्षांसाठी आपण त्याचा वापर करतो. यासोबतच आपले एनसीआरटी स्टेट बोर्डच्या पुस्तकांवरती आधारित पुस्तक आहे, ते सुद्धा अतिशय यासाठी महत्वाचं आहे. पुढचा भाग आपण बघूयात तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. विशेष त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. आणि दुसरं, पृथ्वी. पृथ्वीपासून सुरुवात होते, त्यानंतर जगातील विभाग, हवामान, हवामानाचे प्रकार, अक्षांश, रेखांश. बघा, जसं तुम्हाला माहिती आहे 7वीचं किंवा 5वीचं पुस्तक असेल भूगोलाचं, ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला असेल, काय तर त्याच्यामध्ये भारताचा विस्तार दिलेला आहे. इतके इतके अक्षांश ते इतके इतके रेखांश. म्हणजे धाडस होत नाही, कारण ऑनलाईन लेक्चर असतं. एखादाही अक्षांश रेखांश चुकला तर खाली कमेंट बॉक्समध्ये त्याची कमेंट येऊ शकते. दुसरं, आपल्याला एक ओळ माहिती असते, ती म्हणजे काय? गरिबांची वस्ती असलेला श्रीमंत देश. ही जशी नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्रातली ओळ आपल्याला माहिती असते, तसा हा विस्तार माहित असतो.
किलोमीटर लांबीचा किनारा भारताला मिळालेला आहे. इतके देश भारताचे सहकारी आहे. हा जो अभ्यास आहे, साधारणतः असेच प्रश्न आपल्याला साधारणतः यासोबत विचारले जाऊ शकतात. दुसरे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार. बघा, नशीब आहे आपलं की आपल्याला फक्त महाराष्ट्रातल्या जमिनींच्या प्रकारांवर बोलायचंय, चर्चा करायची. त्यानंतर आता आपण ज्यामध्ये आहोत ते म्हणजे पर्जन्यमान. आपलं सगळ्यांचं जीवित जे आहे ना, भारतातलं कृषी संदर्भातलं जे काय क्षेत्र आहे, या आपल्या सगळ्यांचं जीवित आणि आपली सगळी प्रोग्रेस, रिसोर्सेस आहे हे कृषी संदर्भात आहेत. आणि कृषीचं आपलं तगणं जगणं हे कशावरती आहे, तर आपल्यावरती असलेल्या पर्जन्याचं. मग पर्जन्याचे काय प्रकार आहेत, कुठल्या प्रकारचं पर्जन्य आपल्याकडे आहे, कोणते ईशान्य वारे, नैऋत्य मोसमी वारे, अजून कुठले वारे येतात, त्यांचा प्रकार कसा असतो, त्याच्यावरती कुठले घटक अफेक्ट करतात, मग कुठे सगळ्यात जास्त पाऊस येतो, कुठे सगळ्यात कमी पाऊस येतो, या संदर्भातल्या आपल्याला चर्चा बघायची आहे, या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. आणि हा शास्त्रीय प्रकारे अभ्यास करायचा आहे, आपल्याला पाठांतर करायचं नाहीये. तर कन्सेप्ट आपल्याला या समजून घ्यायच्या आहेत. पूर्वपरीक्षेचा आपण विचार करतो त्यामध्ये अजून आहे प्रमुख पिकं. महाराष्ट्रातली प्रमुख पिकं कुठली आहेत, त्याचे दर काय आहेत, एमएसपी काय आहे, यानंतर त्या पिकांसाठी कुठल्या प्रकारचं पोषक वातावरण, या संदर्भातली चर्चा करायची, टेक्नॉलॉजीची चर्चा करायची आपल्याला. नंतर शहरांचा विकास बघायचा आहे. आता आपण ह्युमन जिओग्राफीकडे, पॉप्युलेशन जिओग्राफी याकडे जातो आहोत. आणि नंतर नद्या, मानवी अस्तित्वाचा, संस्कृतीचा, सभ्यतेचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तो नद्यांच्या काठावरती तुम्हाला आढळेल. की कारण पाणी आहे, पाणी हा एकमेव स्रोत आहे. त्यानंतर उद्योगधंदे इत्यादी यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हा एकूण आपल्याला सामान्य क्षमता चाचणीमधले पहिले 2 घटक आहे, अतिशय पहिले 2 घटक आहेत. नंतर आपण बघतो आहोत ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था हा अर्थव्यवस्थेचा भाग आहे. पहिला भाग म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय बघायचं आपल्याला, राष्ट्रीय उत्पन्न बघायचंय, शेती बघायची आहे, उद्योग बघायचा आहे. बघा, आता तुम्ही भूगोलामध्ये पण हे पाहिलेलं आहे आणि तुम्ही आता हे इथे पण बघता आहात. जे ओव्हरलॅपिंग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळा अप्रोच लागणार आहे. आणि हा अप्रोच आपल्याला इथे डेव्हलप करायला मिळणार आहे. त्याचं विभाजन आपल्याला लक्षात येणार आहे शेतीचा अभ्यास करताना, उद्योगांचा अभ्यास करताना. मग तुम्हाला भूगोलामध्ये कुठले उद्योग अभ्यासायचे, शेतीमध्ये कुठले अर्थव्यवस्थेमध्ये कुठले उद्योग अभ्यासायचे, ते आपल्याला इथे लक्षात येईल. यानंतर आहे परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता याचा अभ्यास करण्यासाठीचे काही सोर्स असू शकतात. अतिशय इमिजिएट सोर्स आठवतो तो म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे, भारताचा, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, त्याच्यावरचं अतिशय डिटेल आणि उत्तम लेक्चर संतोष अधारिटे सरांनी जे तुम्हाला इकॉनॉमी शिकवणार आहे त्या सरांनी आपल्या युट्यूब वरती घेतलंय. ते लेक्चर तुम्ही पाहायला विसरू नका. राज्यसेवेचा, पीएसआयचा, एसटीआयचा जे अभ्यास करतायत, ज्यांना अर्थव्यवस्थेबद्दल जाणून घ्यायचंय, ज्यांना या वर्षातल्या घडामोडींचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना 2024 ची कंबाईन द्यायची आहे, ज्यांना 2025 ची कंबाईन द्यायची आहे, त्यांनी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल नक्की वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे. आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि त्यातनं तुमच्या ह्या कन्सेप्ट समजतील. नवीन टर्म्स, टर्मिनॉलॉजी ज्यावरती प्रश्न येऊ शकतात, राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू मध्येही प्रश्न येऊ शकतात, त्या सगळ्यांनी तो अहवाल वाचला पाहिजे. आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. त्यासोबतच याच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत ते बघायला पाहिजे. आता दुसरं म्हणजे आपण लोकसंख्येचा डेमोग्राफिक डिव्हिडंड, असं लोकसंख्येचा लाभांश म्हणतो, तो कसा वर्कआउट करतो या संदर्भातली मांडणी इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये भारताच्या आलेली आहे. मग ते तुम्ही पाहिलं पाहिजे, तपासलं पाहिजे, वर्गात हे लक्ष दिलं पाहिजे. दुसरं, लोकसंख्या काय, लोकसंख्येचं प्रमाण काय, त्याचा डबलिंग रेट काय, दुसरा रिप्लेसमेंट रेशो काय, रिप्लेसमेंट रेशो म्हणजे काय, तर हे तुम्हाला त्या आपल्या लेक्चर्स मध्ये समजणार आहे. यासोबतच हे आपल्याला इथे शिकायचं. दुसरं, दारिद्र्य काय. आता बघा, दारिद्र्य आपण डिफाईन कसं करतो, गरिबी काय, त्याच्यासाठीचे काही मापदंड आहेत ते आपल्याला बघायचे. मग गरिबी रेषा म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. यानंतर बेरोजगारी म्हणजे काय, अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे. लोकसंख्येसोबतच हा प्रॉब्लेम आपल्या समोर भेडसावतोय. त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती, रुपयाचं अवमूल्यन, मूल्यन जे काय होतंय त्याच्यामधले जे दररोज चेंजेस होतात ते काय. चायना सारख्या देशांकडे पेक करन्सी आहे, म्हणजे खुंटीला ठोकून ठेवलेलं आहे की आता ही करन्सी मध्ये काही मार्केट रेट नुसार चढ उतार होणार नाही. आपल्याकडे नाहीये, आपल्याकडे फ्री फ्लो आहे. म्हणजे काय, मार्केटमधले बदल जे होतील ते आपल्याकडे बदल, त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, याचा आपल्याला विचार करायचा. दुसरं, फिजिकल डेफिसिट असेल, करंट अकाउंट डेफिसिट असेल, या संदर्भात आपल्याला हे सगळं बघायचंय. आपली जी राजकोषीय नीती त्याच्यावर बघायचंय. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे शासकीय अर्थव्यवस्थेचा. शासकीय अर्थव्यवस्था आपल्याला कशातनं दिसते, जे आपण बजेटमधून बघणार आहोत. अर्थसंकल्प, पुढच्या वर्षात काय करायचं आपल्याला ते आपल्याला इथून समजणार आहे. त्यानंतर लेखा परीक्षण, कॅग आणि त्याचं ऑडिट, या संदर्भातली जी काय मागणी आहे, मांडणी आहे, ती आपल्याला इथून बघायची आहे. यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बघा, अतिशय
मी याच्यामध्ये एक मुद्दा स्वतंत्रपणे जोडतो. महाराष्ट्र जागतिक तसेच भारतातील आणि महाराष्ट्रातील याचा अभ्यास करायचाच आहे. भारतामध्ये महाराष्ट्र येतोच, पण आपण स्वतंत्रपणे याच्यावरती लक्ष द्यायला पूर्वपरीक्षेपासून सुरुवात केली पाहिजे. आता चालू घडामोडी हे एवढं सोपं जरी वाटत असलं तरी हे विशेष म्हणजे खूप महत्वाचा भाग आहे. स्वतः मी हा विषय शिकवतो. आता आपल्याला बघायचंय बघा, चालू घडामोडींचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आता पॅरिस ऑलिम्पिकचा विचार करा. आता पॅरिस ऑलिम्पिक बद्दल जर आपल्याला एकूण चर्चा करायची असेल तर काय चर्चा केली जाईल? पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती लोकांचा समूह होता, कोण ध्वजवाहक होते, पदक मिळवलेले किती, रिपीट पदक मिळवलेले किती, महिला कोण, पहिली महिला कोण, कुठल्या खेळांचा समावेश झाला, कुठल्या खेळांचा समावेश होणार आहे, ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला पुरुष यांचं प्रमाण, पदकांचं, नव्यानेच पदक मिळवलेले खेळाडू, राज्यांनुसार पदक, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ताळमेळ जोडावा लागेल. मागील ऑलिम्पिकचं अनालिसिस करावं लागेल. पुढच्या येणाऱ्या ऑलिम्पिक साठीची जी तयारी खेळाडू करत असतात तशी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी करत असतात. आणि हे सगळं चॅलेंजिंग असते. यासोबतच एक अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे. आनंददायी शिक्षणाची प्रक्रिया महाराष्ट्र सरकार शाळा कॉलेजेसमध्ये राबवतं. आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आनंद शोधला पाहिजे आणि आता या तयारीकडे आपण असं बघितलं पाहिजे. अतिशय सोपं वाटतंय अभ्यासक्रमामध्ये ते म्हणजे राज्यशास्त्र. पण राज्यशास्त्र एवढं सोपं नाहीये जे ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जसं एका शब्दामध्ये ते दिलेलं आहे ते म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, इंडियन पॉलिटी, भारतीय राजकारण, गव्हर्नन्स, हे सगळंच याच्यामध्ये अपेक्षित काय की तुम्ही आता पीवायक्यू बघा, जुने आन्सर्स बघा, क्वेश्चन्स बघा, त्याची मांडणी बघा. आपण पुढे जाऊयात. ते म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान हे तेवढंच सामान्य जेवढं सामान्य क्षमता चाचणी आहे. आणि जे पास झालेले, परीक्षा दिलेले, ज्यांनी प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यांच्या लक्षात येत असेल की हे किती सामान्य आहे. ते म्हणजे फिजिक्स, बीए, बीकॉम, बीएससी यामधल्या बीए, बीकॉम करून आलेले विद्यार्थी असतील किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील. जेवढा इंजिनिअरिंग वाल्यांना M1, M2 वाटतो तेवढाच बीए, बीकॉम वाल्यांना हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र वाटतो. पण नक्कीच याची भीती बाळगली नाही पाहिजे, कारण याचा आपण अतिशय शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करू. याची आपण विशेष तयारी करून घेत असतो. ते स्टॅटिक सब्जेक्ट्स आहेत. यामध्ये काही करंट हॅपनिंग होत राहतात, ते चालू घडामोडींमध्ये बघत राहतो. यासोबतच वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, माणसाच्या शरीराचा, आपल्या अवतीभोवतीच सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे आपल्यासाठीच स्वच्छ भारत मिशन आहे असं समजूयात आपण. अतिशय व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, अतिशय क्लिनिकल अप्रोच ठेवायचा आपल्याला आणि हा विषयांचा अभ्यास आपल्याला नियोजन करायचं आहे. हा विषयाची व्याप्ती आहे आणि ही अतिशय वरच्या पातळीवरची आहे असं समजून अतिशय बेसिक आपल्याला अभ्यास करायचा आहे. यासाठीचे आपले रिसोर्सेस, सोर्सेस आपले डिफाईन आहेत. सोर्सेस डिफाईन असले ना तर मग अभ्यासाच्या तयारीला आपल्याला काही वावगं जाणार नाहीये. पुढचा भाग आहे तो अंकगणिताचा. हाताच्या बोटावरती आकडेमोड करणारे अनेक विद्यार्थी आपल्या पाहण्यात आहेत. अनेक विद्यार्थी येत असतात, भेटत असतात. मित्रमैत्रिणींनो, 4थीची स्कॉलरशिप, 8वीची स्कॉलरशिप, हे जे काय पायाभूत टप्पे जर आपण पाहिलेले असेल, त्यांच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केलेलं असेल तर आपल्याला हे विशेष अवघड वाटणार नाही. अभ्यासक्रमामध्ये ते अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेलं असेल तरी ते मुळामध्ये मी तुम्हाला खोटी आशा अपेक्षा दाखवणार नाही. ते म्हणजे मुळामध्ये थोडं कठीण असतंच. त्याच्यासाठीची तयारी करावी लागते, सराव करावा लागतो. सरावानंतर हे येतं. प्रवीण अक्कनवर आपले फॅकल्टी आहेत, हे बुद्धिमापन चाचणी अंकगणित शिकवतात. बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी आणि इत्यादी असा जो काही अंकगणिताचा अभ्यास दिलेला आहे हा अतिशय लाघवी स्वरूपाचा अभ्यासक्रम आपल्याला दिसतोय. तेवढा प्रॅक्टिस शिवाय मात्र हे करता येणार नाहीये, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुढचा भाग आहे बुद्धिमापन चाचणीचा. हे जे आहे ना हे अतिशय महत्वाचं. हे जे वाक्य आहे हे एकूणच सगळ्या परीक्षेसाठीच लागू होतं. ते जे 60 मिनिट मी जे म्हणतोय ना तर ते एकूण 100 प्रश्नांसाठीचे 60 मिनिट. तुम्ही एक वेळा डोक्यामध्ये गणित आखून बघा. 100 क्वेश्चन्स, सॉरी, आणि 60 मिनिट. हे जेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर राहील ना तेव्हा तुम्हाला या वाक्याचा अर्थ समजेल. म्हणजे काय बघा, उमेदवार किती लवकर, फास्ट अँड करेक्ट. तो मूवी पाहिला असेल ना तुम्ही. आपल्याकडे काय आहे, फास्ट अँड करेक्ट, अगदी करेक्ट. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हे विद्यार्थी तुम्ही नेमबाजीचं पाहिलं असेल ऑलिम्पिक मध्ये आपले मनू भाकरचं. तर आता बघा, आपल्याला काय करायचंय, आपल्याला अॅक्युरसी आणि प्रिसिजन ह्या दोन टर्म्स आहेत. म्हणजे अॅक्युरसी आणि प्रिसिजन मधला फरक सांगतो तुम्हाला. आता आपण टेस्ट घेतो, प्रश्न घेतो आणि ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. मग आपल्याला जे बरोबर वाटतं ते आपण टिक करत चालतो. काही वेळा आपण प्रयत्न करतो की हे बरोबरच्या जवळ जाऊ शकतो. आता आपल्याला प्रयत्न जो करतो ना आपण तो असा असतो, हा अॅक्युरसीचा प्रयत्न झाला.
आणि प्रत्येक वेळेस पॉइंट ब्लँक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे पॉइंट ब्लँक वरती जाणं हे आहे प्रिसिजन. म्हणजे 10चे 10 अटेम्प्ट पॉइंट ब्लँक मार्क करणं म्हणजे प्रिसिजन. हे आपल्याला जे गाठायचंय ते आहे प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे अतिशय अचूकपणे जे आपलं साध्य आहे ते साध्य करायचंच, ते म्हणजे अचूकपणे. विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचा प्रश्न. आता हे बुद्धिमापन चाचणीचा प्रश्न. ते एकूण हे जे काही टॉपिक आहेत याचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आपल्याला हा पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. आणि याचा महत्वाचा भाग म्हणजे आता आपण पुन्हा एक वेळा बघून घेऊयात. हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. हा संयुक्तपणे सगळ्याच परीक्षांसाठी आपली जी सगळी पदं पाहिली त्या सगळ्या परीक्षांसाठीचा संयुक्तपणे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. तुम्हाला दिसतंय ते म्हणजे इतिहास. त्यामध्ये एकच ओळ लिहिलेली आहे, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मुख्य परीक्षेमध्ये हे उलगडून दाखवलेलं आहे की तुम्हाला नेमका कशाचा अभ्यास करायचा. भूगोलाचा अभ्यास आहे, अर्थव्यवस्थेचा आहे, चालू घडामोडीचा आहे, राज्यशास्त्राचा. हे महत्वाचे जे काही टप्पे ते आपण बघितलेले आहेत. सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धी. आता मग मेरिट किती लागलं पाहिजे, आपण त्याचा काय विचार केला पाहिजे. पूर्व परीक्षा लाखो विद्यार्थी देतात असं आपण गृहीत धरूया की समजा 100 विद्यार्थी देतात, 200 विद्यार्थी देतात. मग असं जर आपण गृहीत धरलं तर यातनं काहीतरी विद्यार्थ्यांचे टॉपचे मार्क्स राहत असतील. कॅटेगरी वाईज जरी आपण कट ऑफ कन्सिडर केला तर आपण आपल्यासाठीच टार्गेट ठेवलं पाहिजे. जर तुम्हाला माहित नसेल 50% अँड अबोव 10% हे मोघम टार्गेट जर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही कट ऑफ स्कोर पाहिलेले नसतील तर साधारणतः अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हे टार्गेट तुमच्याकडे अचीव्ह करण्यासाठीच ठेवलं पाहिजे. याच्यापेक्षा अपवर्ड मोबिलिटी जर तुमची होत असेल तर ती कधीही उत्तमच आहे आणि ती सुरक्षितच असेल, कारण दरवर्षी कट ऑफ वाढत जातो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काय करायचं असतं तर आपल्याला मुख्य परीक्षेचा विचार करावा लागतो. मुख्य परीक्षेचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर काय करावं लागतं तर मुख्य परीक्षेचा विचार करत असताना आपल्याला पहिले क्वालिफाय व्हावं लागतं. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा आपण पूर्व परीक्षा पास होतो तेव्हा आपल्याला मुख्य परीक्षेची संधी मिळत राहते. आणि ही मुख्य परीक्षेची संधी जी आहे त्याबद्दल आपण जेव्हा विचार करू तेव्हा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 2 पेपरचा सामना करावा लागतो. आणि हे दोन्ही पेपर, पहिला पेपर जो असतो तो मराठी इंग्रजीचा एकत्रित पेपर 50-50 प्रश्नांचा पेपर असतो. यानंतर तुमचं सामान्य क्षमता चाचणीचा पेपर असतो जो आता आपण बघूया. हा मराठी इंग्रजीचा जो पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात पहिले म्हणजे पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी हा संयुक्तपणे खाली सगळ्या पदांसाठीचा एकच पेपर असतो. मराठी या इंग्रजी या विषयांमध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. सगळ्यात पहिला भाग मराठीमध्ये काय असतील, सर्वसामान्य शब्दसंग्रह. आपल्याला शब्दांचं महत्व नसेल पण डिक्शनरी जी असते त्यामधून तुम्हाला ही शब्दसंग्रह समजू शकतील की मराठीमध्ये एका शब्दाला अजून किती पर्यायी शब्द आहेत ते तुमच्या लक्षात येईल. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, बरोबर, यांची तुम्हाला गरज लक्षात येईल. त्यानंतर वाक्यरचनेबद्दलचे जे काय बदल ते आपल्याला बघायचे. तिसरं महत्वाचं येते मराठीचे एकूणच व्याकरणाबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार यांचे अर्थ बघायचे. कुठली म्हण कुठे वापरावी आणि काय वापरावी. लक्ष्मीकांत बेर्डेंचा एक पिक्चर असेल बघा, त्याच्यामध्ये 2 पात्र असतात. एक पात्र कायम चुकीची म्हण म्हणत राहतं. तर असं आपलं आयुष्यात व्हायला नको. अधिकाऱ्यांचं तर असं व्हायला नको. कमीत कमी शब्दामध्ये नाही म्हणता आलं पाहिजे, कमीत कमी शब्दांमध्ये यस म्हणता आलं पाहिजे. चांगले शब्द पत्रांमध्ये सार्वजनिक व्यवस्थेमध्ये चर्चा करताना तुम्हाला वापरता आले पाहिजे. त्या भाषेचं तुमचं ज्ञान अतिशय चांगलं असलं पाहिजे. म्हणी आणि वाक्यप्रचार यांचे अर्थ तुम्हाला मेन्शन करायचे. यानंतर त्यांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. म्हणी, वाक्यप्रचार, शब्द, चांगले शब्द या संदर्भात हे उपयोगी असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचा तुमचा आतापर्यंत खूप सराव झालेला असेल ते काय, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. आता हे उतार्यावरचे प्रश्न हा अतिशय इंटरेस्टिंग प्रकार आहे. कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असं ज्याला तुम्ही म्हणू शकतात, हे कॉम्प्रिहेन्शन इंग्लिशमध्ये आहे. तर हे तुम्हाला विचारात घ्यावं लागेल, ध्यानात घ्यावं लागेल. हे तुम्ही साधारणतः 5वी पासून अभ्यास करत असाल, इंग्रजीमध्ये असेल किंवा मराठीमध्ये याचा तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे केलेला आहे. तर इथेही त्याला तेवढंच महत्व आहे. नंतर आपण पुढचा भाग जसाचा तसा हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांसाठीचा सिलेबस असाच आहे. तो म्हणजे काय आहे तर इंग्रजी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्रमैत्रिणींनो. मराठीचा आणि इंग्रजीचा या दोन्ही भाषांचा आपण भाषा म्हणून अभ्यास केलेला नसतो.
भाषेचा अभ्यास म्हणून आपण करत नसतो. ते आपलं व्यक्त होण्याचं माध्यम भले असेल, पण त्याला कुठलंही शास्त्रीय स्वरूप नसतं. पास व्हायचं असेल, भाषा आपली बोलण्यामध्ये वेगवेगळी असू शकेल, त्याचा लहेजा वेगळा असेल, वेगवेगळ्या भागाची महाराष्ट्राची भाषा वेगळी आहे. पण ती भाषा जेव्हा आपल्याला लिहायची आहे, लिखित माध्यमात आपल्याला त्याचं जेव्हा असेसमेंट करायचंय, तेव्हा उपलब्ध साहित्यानुसार आपल्याला त्या भाषेची तयारी करावी लागेल. त्याचं हे जे काही शास्त्रीय स्वरूप आहे, त्याची तयारी आपल्याला समजून घ्यावी लागेल. दुसरा महत्वाचा भाग आहे इंग्रजी. आपण मराठीसोबत इंग्रजीवरती बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेलं असतं. या इंग्रजीची तयारी करणं आपल्याला गरजेचं असेल, क्रमप्राप्त असेल. कारण परीक्षेचे पेपर हे मराठी आणि इंग्लिशमध्येच असतात. तुम्ही एमपीएससी बघाल, यूपीएससी बघाल, या परीक्षा असेल, तर याचा अभ्यासक्रम आपल्याला समजला पाहिजे. दुसरा महत्वाचा भाग तो म्हणजे या इंग्रजीच्या तयारीनंतर तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. उत्तम साहित्य वाचायला मिळेल, उत्तम कला प्रकार वाचायला मिळतील, बातम्या वाचायला मिळतील, असेसमेंट वाचायला मिळेल, अनालिसिस वाचायला मिळेल. तर हे सगळं आपल्याला इथून शिकायचंय, ही आपली पूर्वतयारी. त्यामुळे आपण हे अतिशय डिटेलमध्ये करून घेतो. ह्या दोन्ही विषयांची अतिशय व्यवस्थित आपण तयारी करतो. मराठीमध्ये निलेश देशपांडे सर तुम्हाला मराठी शिकवतात अतिशय उत्तम प्रकारे, आणि इंग्रजी आपलं आहे. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स, हे सगळं जे यासाठीचं उत्तम दर्जेदार साहित्य आपल्याकडे तयार आहे, आणि त्याचा तुम्हाला सराव करता येतो. त्याची लेक्चर्स आपण आयोजित केली जातात अगदी पहिल्या टप्प्यापासून ते दुसऱ्या टप्प्यांपर्यंत. बरं, हा पेपर जो आहे याचं एक विशेष महत्व काय आहे, तर हा स्कोर चॅलेंज आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. यामध्ये सगळ्यात जास्त मेरिट, कट ऑफ जर तुम्ही अचीव्ह केलं, मेरिट जर अचीव्ह केलं, तर साधारणतः तुम्हाला कमीत कमी मेहनत यामध्ये करावी लागते. आणि विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा, याचा अभ्यास करण्यासाठी काही ठराविक सोर्सेस आहे ज्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पण यामध्ये अशी रेंज आहे की तुम्ही उत्तमोत्तम मार्क मिळवू शकता. आणि अनेक विद्यार्थी याच्यामधून स्कोर घेतात, आणि हा स्कोर त्यांना लिडिंग स्कोर ठरतो. त्यामुळे तुम्हाला हे चॅलेंज जरी वाटत असलं, तरी हे सरावानंतर शक्य आहे, अभ्यासानंतर शक्य आहे. त्या अभ्यासाच्या पॅटर्न बद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. आता हा जो भाग आहे, हा पेपर क्रमांक 2चा आहे. हा आपण डिवाइड केलेला आहे. तो इथपर्यंत आपला भाग आहे, की जो आपण अगोदर पाहिलेला होता. तर तो आपण आता मुख्य परीक्षेसाठीचा आपण भाग यामधून बघणार आहोत. तर मुख्य परीक्षेमध्ये काय बघायचं आपल्याला, तर मुख्य परीक्षेचा जो पेपर क्रमांक 2 आहे, तो आपल्याला बघायचा आहे. जो मराठी इंग्रजीचा कॉमन सगळ्यांसाठीचा पेपर आहे. त्यानंतर हा आपला पेपर क्रमांक 2, सामान्य क्षमता चाचणी. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही जेव्हा सामान्य क्षमता चाचणीचा भाग घेणार आहात, जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये जात आहात, तेव्हा आपल्याला हे सगळं आता बघायचंय. ठीक आहे. पेपर क्रमांक 2, एमसीक्यू पॅटर्न. या सगळ्या परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे प्रश्न एक आणि त्याचे 4 पर्याय असे असतात. सर्व पूर्व मुख्य असं याचं स्वरूप आहे. आता बघा, पहिला भाग जो आहे तो सामान्य बुद्धिमापन आणि आकलन. तीच ओळ आहे जी आपण पूर्व परीक्षेसाठी पाहिलेली होती. तेच आपल्या समोरचं चॅलेंज आहे. काठिण्य पातळी सुद्धा सारखीच आहे. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स हे डिफर करतील. पुढचा भाग आहे तो म्हणजे चालू घडामोडी. मी स्वतंत्रपणे महाराष्ट्र असं मेन्शन करतोय, कारण आपल्याला त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करायचा. पुढचा भाग आहे अंकगणित. आता आपण काय पाहिलं होतं, हे पाहिलं होतं, आता हे वाढलं, स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर नवीन भाग आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये करायचा आहे, तो म्हणजे माहिती अधिकार आणि अधिनियम. 2005चा आणि अपडेटेड असेल तर अपडेटेड. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा. या दोन गोष्टी स्वतंत्रपणे आपल्याला नव्याने बघायच्या आहेत. ते कायदे म्हणून बघायचे आहे, संविधानिक रचना म्हणून बघायचे आहे, स्ट्रक्चर म्हणून बघायचे आहे. याचा अनालिसिस करायचं, याची मांडणी समजून घ्यायची, याचे अधिकार समजून घ्यायचे, याच्या ऑथॉरिटीज समजून घ्यायच्या. कोण ऑथॉरिटी आहे, त्यांचा अधिकार काय, ते राबवलं कसं जातं, त्याच्या क्षमता काय, त्याच्या मर्यादा काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून समजून घ्यायच्या. जेव्हा अंकगणित आणि सांख्यिकीमध्ये येतो, तेव्हा आपण याचा अभ्यास केलेला आहे. याची उदाहरणं आपण सॉल्व्ह केलेली आहे, बरोबर, प्रमेय सॉल्व्ह केलेली असतील. आता आपल्याला अंकगणितांमध्ये या सगळ्या गोष्टी बघायच्या. सामान्य बुद्धिमत्ता आणि आकलनासंदर्भातले जे प्रश्न आहे ते तुम्ही तयारी केलेली असेल. जेव्हा तुम्ही साधारणतः ग्रॅज्युएशन करत असतात आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतात, तेव्हा ऍप्टिट्यूड, म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. ऍप्टिट्यूड टेस्टची तयारी करत असताना तुम्ही अनेक रेफरन्सेस, संदर्भ वाचलेले असतात, आणि त्याची जेव्हा तुम्ही तयारी करत असतात तेव्हा तुम्ही हे केलेलं असतं, हे आताही तुम्ही करणार आहात. ठीक आहे. त्यासाठी आपण उत्तमोत्तम साहित्य, उत्तमोत्तम सराव चाचणी आपण घेतो. यानंतर जे एक शब्द तुम्ही पाहिला होता भारतीय राज्य व्यवस्थेचा, कुठे, आपल्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये,
तो पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जेव्हा आपण पाहिला होता, राज्यशास्त्र एवढा एक शब्द आपल्या समोर होता. आता बघा, पूर्वपरीक्षेतून आपण मुख्य परीक्षेत जातो तेव्हा त्याचं विस्तारीकरण झालेलं आहे. मग काय काय आलेलं आहे त्याच्यामध्ये? भारतीय संघ राज्य व्यवस्था आलेली आहे, फेडरल स्ट्रक्चर बद्दल आपण बोलतोय, भारतीय राज्यघटना आलेली आहे. राज्यघटना छोटी आहे का? नाही. किती परिशिष्ट, किती भाग, किती कलम, किती हक्क, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती आहे. किती कर्तव्य, डीपीएसपीसी, या सगळ्यांबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि ही चर्चा करत असताना त्याला आपल्या जाणीवेचं, जागृतीचं असं मस्त अंडरस्टँडिंग आपल्याला समजून घ्यायचंय. ओके. दुसरं, स्थानिक स्वराज्य संस्था. बघा, तुम्हाला ज्या क्षेत्रांमध्ये काम करायचंय त्या क्षेत्राशी संबंधित या संस्था आहेत. का तुम्हाला याची माहिती असली पाहिजे? घटनेवरती फक्त प्रेम असून चालत नाही, घटना समजून घ्यावी लागते. यामध्ये तुम्ही फक्त व्यक्ती रिप्लेस करा घटनेसोबत. यानंतर कार्यकारी मंडळ, आपलं जे एक्झिक्युटिव्ह स्ट्रक्चर आहे, पंतप्रधान असतील, त्याच्यानंतर काउन्सिल असेल, मेंबर काउन्सिल, मिनिस्टर, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्यानंतर ज्युडिशरी, न्यायमंडळ, हे समजून घ्यावं लागेल. सुप्रीम कोर्टात किती जज असतात, हायकोर्टात किती असतात, त्यांची रचना कशी असते, कोण नियुक्ती करतं, कोण नियमन करतं, वयाच्या मर्यादा काय, चांगला विधिज्ञ असा क्रायटेरिया असतो की विधी, लॉ याचं नॉलेज असलं पाहिजे, अशी व्यक्ती जज होऊ शकते. त्याच्या बाकी काय आहे अजून? पंतप्रधान कोण होऊ शकतं, राष्ट्रपती कोण होऊ शकतं, उपराष्ट्रपती कोण होऊ शकतं, राष्ट्रपती होताना एका आमदाराच्या मताची किंमत काय, कोण त्यांच्यासाठी मतदान करू शकतं, नॉमिनेटेड मेंबर्स करू शकतात का, हे जे काय सगळं आहे हे तुम्हाला बघायचंय. बघा, हे आपण सगळं बघतच असतो, अभ्यासत असतो, दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये, दररोजच्या चालू घडामोडींमध्ये हे आपल्या डोळ्यांसमोरून येत असतं. पण आता आपल्याला करायचं याच्या शास्त्रीय स्वरूपाने अभ्यास. बघा, तुम्हाला आता आठवत असेल की आपण 8वी 9वी 10वी नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र याचा अतिशय चांगला अभ्यास केला असता तर आपल्याला आताही हे अतिशय जवळून कळालं असतं. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला आपले बेसिक्स क्लिअर करायचंय. स्पर्धा परीक्षांमध्ये तुमच्या बेसिक्सचा अभ्यास अतिशय डिटेलमध्ये करून घ्यावा लागतो, ते समजून घ्यावं लागतं, त्याची मांडणी आपल्याला समजून घ्यावी लागते आणि त्याचे दैनंदिन कामकाजात उपयोग हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. त्याचा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आहे. पुढे विधिमंडळ, याचा अभ्यास करायचा. विधानसभा, विधान परिषद, अध्यक्ष कोण, सभापती कोण, अध्यक्ष, सभापती, नेमणूक काय, उपाध्यक्ष कोण, उपसभापती कोण, पॅनल ऑफ मेंबर काय असतं, कुठल्या कुठल्या समितीज असतात, कमिटीज असतात, विधानसभेचे हक्क काय, हक्कभंग काय, कुठले कुठले प्रस्ताव असतात, त्याची मांडणी कशी केली जाते, या सगळ्यांची माहिती आपल्याला इथे अभ्यास करायची आहे. पुढचा भाग आहे घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका आणि तत्व. हे म्हणजे ना, आता इथे आपल्याला असं वाटतंय की हो, मी 2 चॅप्टर्स वाचणार आहे. एक मोठा ठोका आहे, तुकाराम जाधव सर आणि महेश शिरापूरकर सरांनी लिहिलेला भारतीय राज्यघटनेचं पुस्तक आहे. अतिशय दर्जेदार डिटेलमध्ये पुस्तक आहे. यामध्ये हे तुम्हाला सगळं कळेल. पण बघा, एक गोष्ट महत्वाची आहे, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका आणि तत्व. हे एवढं आहे की हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. आपले समाज सुधारक, आपले नेते, आपले पॉलिटिकल हिरोज, आयडिओलॉग्स हे कशासाठी मांडले? तर यासाठी मांडले. आणि याचा ब्रिटिशांसोबत आपण जी काही लढाई केली त्याचं हे सगळं सारं समजून घ्यायचंय. हे एवढं एक वाक्य आहे. घटना कशी तयार झाली, कुठले कुठले कायदे आलेत, घटना बनण्यापूर्वी काय होतं, 1909चा कायदा काय, 19चा कायदा काय, 29चा काय, 35चा काय, 47चा काय, 49ला काय झालं, इथपर्यंत आपण येतो. घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका, ते जे एक पान आहे जे तुमच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पहिलं होतं बघा, आम्ही भारताचे लोक, आम्ही आम्हाला देतो आहोत ही घटना. तर ती जी काय घटना आहे ना, त्याचं जे पान आहे ती प्रस्तावना. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्याला ते तुम्हाला बघायचंय, त्याच्या संदर्भातले खटले बघायचे, त्यामध्ये कुठली कुठली तत्व आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सेक्युलरिझम, या सगळ्या तत्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ती समजून घ्यायची ती तिथे काय आहेत आणि मग तुम्हाला अधिकारी म्हणून या जनतेसोबत जायचंय. एमपीएससीचं ब्रीद वाक्य आहे काय, तुम्ही तुमचं सुख बाजूला ठेवून, तुम्ही तुमचं सुख बाजूला ठेवून, तुम्ही एमपीएससीचा जर लोगो पाहिला, त्यामध्ये जर वाक्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही तुमचं सुख बाजूला ठेवून लोकांच्या कल्याणाची भूमिका घेऊ शकत असाल तर तुम्ही अधिकारी आणि तुम्ही जनतेचे सेवक. घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, हे तुम्हाला बघायचंय. घटनेमधली महत्वाची कुठली कुठली कलम आहे, त्याची ठळक वैशिष्ट्य काय, आपण कोणाकडनं काय घेतलंय, ते कसं आलेलं आहे, त्याचे रेफरन्सेस काय, त्याचं इम्प्लिमेंटेशन भारतात कसं झालंय, ते भारतात आपण कसं बदलवलेलं आहे,
यानंतर केंद्र आणि राज्य संबंध, अतिशय प्रेमाचा विषय हा. जे जे विद्यार्थी अभ्यास करतात संयुक्त परीक्षांचा, कंबाईन परीक्षेचा, त्यासोबतच एमपीएससीचा, युपीएससीचा, ह्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र आणि राज्य संबंध हा अतिशय इंटरेस्टिंग विषय, पाण्या वाटपावरनं, बरोबर. त्याच्यानंतर राज्यपाल यामधला कळीचा दुवा आहे. तर ते जे काही सगळं बघायचं ते आपल्याला इथे बघायचं, कुठल्या केसेस आहेत, कुठली कमिशन्स आहेत, हे सगळं बघायचं. सरकारी आयोग काय, राज्यपालांबद्दल काय म्हटलं जातं, राज्यपाल कशी भूमिका निभावतात, या संदर्भातल्या सगळ्या चर्चा करायचं, याचा ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करायचंय. नवीन राज्यपालांची नेमणूक झाली आपल्याला बघायचंय की महाराष्ट्रातले यापूर्वीचे राजस्थानमधले राज्यपाल कोण होते, आता एक राज्यपाल झाले माझे आमदार हरिभाऊ बागडे, हे राजस्थानमध्ये आमदार म्हणून नेमणूक झालेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल बदललेले, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. निधर्मी राज्य, आपण सेक्युलर स्टेट आहोत, आपल्याला कुठलाही धर्म नाहीये, आपण रिलिजनलेस स्टेट आहोत का, तर हे सगळं आपल्याला बघायचं. त्याची मांडणी काय, तेव्हाचा कंटेक्स्ट काय, हे समजून बघायचे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तो आपल्याला बघायचा, तो म्हणजे मूलभूत हक्क आणि कर्तव्य. आपले मूलभूत हक्क काय, प्रायव्हसी आपला हक्क आहे का, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती जजमेंट दिलंय का, आपली कर्तव्य काय, एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय. आता 15 ऑगस्ट येतोय, मग त्या संदर्भात कुठलं कर्तव्य आहे का, भारताचे नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य आहे का, आपण आपले हक्क दाखवू शकतो. मग कर्तव्य आपल्याला माहिती आहेत का, आणि ती कर्तव्यांचा आपण वापर कुठे केला पाहिजे हे आपण समजून घ्यायचे. त्यानंतर राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे, हे अतिशय महत्वाचा घटक आहे. याच्यामध्ये काही गांधीयन प्रिन्सिपल्स आहेत, कुठली प्रिन्सिपल्स आहे, मॉडर्न प्रिन्सिपल्स, ही सगळी तुम्हाला बघायची आहे. ही राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे म्हणजे पक्षांचे जाहीरनामे, आणि त्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतात. एक व्यक्ती म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून आपण जेव्हा मतदानाला जातो तेव्हा ही आपण बघून जाऊ शकतो की या संदर्भात काम झालेलं आहे का, शासनाने केलेलं आहे का, हे धोरण निर्मात्यांना अपेक्षित होतं. त्यानंतर शिक्षण, आता जो अतिशय चर्चेतला मुद्दा आहे तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. बघा, तुमच्यासाठी काहीही नवीन नाहीये, तुम्ही जे बघतात, वाचता आहात, हे तुमच्या आजूबाजूला घडते, त्याची तुम्हाला सगळ्यांना इत्थंभूत माहिती आहे. फक्त आता याचा आपल्याला शास्त्रीय पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे, आणि आपल्याला ते टेक्निक आत्मसात करायचंय. स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे, ते टेक्निक आहे. ते जे 60 मिनिटांचे 3 टप्पे आपण आखून घेतलेले, आपल्यासाठी ते बंधन मर्यादित करून घेतलेले आपण, त्यामध्ये आपल्याला तो आपला टाइम असला पाहिजे, तो आपला विजयी वेळ असली पाहिजे. ती ते 180 मिनिट्स आहेत, ते तुमचे सक्सेसफुल मिनिट्स असले पाहिजे. ज्यांना पीएसआय व्हायचे त्यांच्यासाठी अजून अधिकचे 20 मिनिट असतील. दुसरं, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल आपण बोललो याचं, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांची कर्तव्य, त्यांचा अधिकार आणि कार्यक्षेत्र काय, राज्य विधिमंडळ काय असतं, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, त्यांची कार्यकर्ते, आणि विधी समित्या, ज्या ज्या काय विधानसभेमधल्या, विधानमंडळातल्या समित्या असतात त्या काय काय आहेत, या संदर्भातली आपल्याला चर्चा करायची. यासाठी तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल, समजून घ्यावा लागेल, आणि यासाठीचे जे रेफरन्सेस आहेत ते तुम्ही अतिशय शाळेच्या अभ्यासक्रमापासून, शालेय पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमापासून सुरुवात करू शकतात. यानंतर आपण पुढचा भाग बघतो. बघा, आपल्याला फक्त एवढाच भाग पूर्वपरीक्षेला होता, काय, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, एवढाच भाग आपण पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिला. आता पुढे काय बघायचं आपल्याला, सामाजिक आणि आर्थिक जागृती. एमपीएससी मध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते असतील, आर्थिक क्रांतीचे प्रणेते असतील, यांच्यापासून आपल्या इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात होते. महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल तुम्हाला काही प्रश्न आलेले दिसतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सामाजिक इतिहासाकडे जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, गांधींबद्दल, गोखल्यांबद्दल, दादाभाई नौरोजींबद्दल, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनानंतर हे सगळे जे काय प्रश्नांचं स्वरूप दिसतं त्याची सुरुवात आपल्याला इथे दिसते. आता सामाजिक आणि आर्थिक जागृतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण या टप्प्याबद्दल बोलतो आहोत. यानंतर महत्वाच्या व्यक्तींचे कार्य. आधुनिक भारताचा इतिहास तसं म्हणायला लागलं तर आपण प्लासीच्या लढाईपासून कन्सिडर करतो. काही लोक 1818 पासून सुरू करतात, 1857 पासून सुरू करतात. आपण बेसलाईन कन्सिडर करूयात इथून, म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाचा विशिष्ट टप्पा बघता येईल. त्यानंतर समाज सुधारकांचे कार्य. समाज सुधारकांचे कार्य म्हटल्यावर मी तुमचं सांगितलं की आपल्याला सगळे समाज सुधारक बघायचे असेल तर हा प्रत्येक माणूस हिमालया एवढा मोठा आहे, त्यांचं कार्यकर्तृत्व मोठं आहे, त्यांनी संघर्षातून सगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. पुढे स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे बघा, ते लोक तुमच्या सगळ्यांच्या, आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिले ज्यांनी वर्तमानपत्र सुरू केली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. त्यांची वर्तमानपत्र, त्यांची इमेज खूप मोठी आहे, ते लोकांपर्यंत रीच झालं, त्यांचे विचार पोहोचू शकले. वर्तमानपत्रांचा खूप मोठा रोल भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, आणि एमपीएससीला तो हायलाईट करायचा आहे. पुढचा, आपल्याकडे शिक्षणाचा परिणाम काय झाला. बघा, पहिले शिक्षण नव्हतं, शिक्षण मर्यादित लोकांसाठी होतं, शिक्षण लोकांसाठी खुलं झालं. आज आपण ज्या पुण्यामधून हे लेक्चर घेतो त्या पुण्यामध्ये इथून पुढे 2 किलोमीटरवर गेलात की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली शाळा आहे. त्या शाळेमध्ये किती लोक होते, त्या शिक्षणाचा परिणाम काय झाला, त्या शिक्षणाने काय अचीव्ह केलं, हे सगळं आपल्याला अभ्यासाचं आहे, आणि हा आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग आहे. यानंतर आपण पुढे बघूयात स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी.
आता याला सबाल्टन हिस्ट्रीचा भाग म्हटलं जातं. म्हणजे काय, जे मुख्य प्रवाहामध्ये आपल्या लक्षात आलं ते काय, तर तो इतिहासाचा भाग झाला. मग याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या चळवळी आहेत ज्या दुर्लक्षित राहिलेल्या असतील, ज्या जवळपास आपल्या लक्षात नाही राहिल्यात, किंवा ज्याची नोंदणी मांडणी खूप उशिराने झाली, नंतर तो इतिहास लिहिला गेला, या ज्या चळवळींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो त्या इतर समकालीन चळवळींमध्ये आपल्याला करायचा असतो. आणि यानंतर आहेत काही राष्ट्रीय चळवळी. तर त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग असणार आहे. तर हे आपल्याला बघायचंय. तर यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे हा, आणि आपल्या अभ्यासक्रमाचा भाग असणार. बघा, सगळ्यात महत्वाचं चॅलेंज काय असतं, अभ्यासक्रम तुमच्या समोर उकलून सांगितला जाईल, इस्कटून सांगितला जाईल, पण लक्षात घ्या, हा आपल्याला अभ्यास मुळापासून करायचा आहे. याचे इतके फॅसेट्स आहेत. त्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला आपलं हे मेंदूचे दरवाजे उघडे ठेवावे लागतील, समजून घ्यावं लागेल, त्याच्या डेप्थ मध्ये जावं लागेल, त्याच्यासाठीची वेगळी मांडणी लक्षात घ्यावी लागेल. आता आपण भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल बघतो तेव्हा याचा बघा केवढा मोठा विस्तृत भाग आपल्याला बघायचा आहे. पूर्व परीक्षेमध्येही सगळ्यात जास्त भाग जर तुम्ही पाहिला सिलेबसचा, तर जास्त डिटेलमध्ये जो दाखवलेला होता तो महाराष्ट्राच्या भूगोलाचा होता. महाराष्ट्राचा भारताचा प्राकृतिक भूगोल, तुम्ही प्राकृतिक नकाशा जर पाहत असाल तर मग आपण कळसुबाई शिखर, ते अगदी छोटा नागपूरचा पठार, इथपर्यंत जेव्हा जातो तर ते आपल्याला भाग समजतो. खान खनिज वन संपत्ती, आणि त्यानंतर हवामानशास्त्र, पर्जन्यमान, या संदर्भातल्या आपल्याला चर्चा बघायच्या आहे. पर्जन्यातील विभागवार बदल काय, मग घाटमाथ्यावरती पाऊस किती पडतो, कोकणात पाऊस किती पडतो, पश्चिम महाराष्ट्रामधले कुठले कुठले पावसाचे जास्त ठिकाण आहेत, विदर्भात पाऊस कुठे पडतो, बुलढाण्यात पावसाचं प्रमाण काय, कोल्हापुरात काय, या सगळ्यांचे आपल्याला समजून घ्यायचंय. त्याचे परिणाम काय होतात, त्याची कारणं काय, हे आपल्याला समजायचंय. आपली विविध काय कुठल्या कुठल्या प्रकारची भूरूप आहेत, लोकसंख्या काय, लोकसंख्येचं स्थानांतर का होतं, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन का होतं, त्याची कारणं काय, सोर्स काय, कुठून येतात ही लोक, इष्ट स्थानावरील जास्तीचा परिणाम त्याचे काय होतं, म्हणजे जिथून येतात त्या याच्यावरती काय होतं. ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या आणि त्यांचे प्रश्न, हे सिव्हिक अर्बन इश्यू आहेत. त्यांचे प्रश्न जेन्युअन प्रश्न आहेत ना. याचा आपल्याला अधिकाऱ्यांना, सामान्य व्यक्तीला याचं अनालिसिस माहित असलं पाहिजे, त्याची उगमस्थानं माहित असली पाहिजे. हे प्रॉब्लेम जेव्हा माहित असतील तेव्हा एक अधिकारी म्हणून त्याच्यावरती तुम्ही निर्णय घेण्याचा तुमचा बेस तयार झालेला असेल, आणि या बेसमधनं तुम्ही उत्तम प्रकारे काम करू शकाल. पर्यावरण, मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचं संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषण, पर्यावरण आपत्ती, पर्यावरण संबंधात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी एमपीसीने विषयच संपवून टाकलेला आहे. काय, कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था सगळ्यांचा अभ्यास करायचा. मोहनदारी यांनी वनराई म्हणून सुरू केलेली असेल त्याचाही तुम्ही अभ्यास केलेला पाहिजे. युएन जर कुठला प्रोजेक्ट राबवलेला असेल त्याचाही केला पाहिजे. आणि COP20चा, COP14चा, COP15चा सगळ्यांचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. हे साधारणतः अपेक्षित आहे. हा आपल्या भूगोलाचा आवाका विस्तार आहे आणि हा आपल्याला बघायचा असतो. आता आपण पुढे बघूयात सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. अनेक विद्यार्थी आर्ट, कॉमर्स बॅकग्राऊंड मधून येणारे असतील किंवा अनेक सायन्स बॅकग्राऊंड मधून येणारे विद्यार्थी असतील, तर साधारणतः पास होण्यापुरता जे अभ्यास करतात ना, ते सगळे विद्यार्थी बऱ्याच वेळा घाबरतात. BA BCom करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे तर सायन्सचा ऍक्सेसच नसतो. साधारणतः 10वी नंतर त्यांनी सायन्स सोडलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांचा या गोष्टींचा अभ्यास नसतो. तर त्यांनी अतिशय मोजकेपणाने, व्यवस्थित क्लॅरिटीने या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. तो कसा करणार आहोत ते आपण बघू. आपण सिलेबसचा विस्तार बघतोय, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आहे, फिजिक्स बघायचं, केमिस्ट्री बघायचं, झुलॉजी बघायचं, बॉटनी बघायचं. पूर्व परीक्षेला जे आपण पाहिलं ते याच्यामध्ये फक्त हायजीन वाला जो भाग आहे तो नाहीये, पण त्याचाही आपण अभ्यास थोड्याफार प्रमाणात करणार आहोत. नव्याने काय ऍड झालेलं आहे, तर हा जो पॉईंट ऍड झालेला आहे तो दूरसंवेदन, हवाई ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचे उपयोजन, हे इंग्लिशमध्ये आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे जे महत्वाचा भाग आहे हा सगळ्यांसाठी जवळपास नाही. सायन्स ग्रॅज्युएट असतील किंवा ENTC वाले सोडले तर मला वाटतं काही मर्यादित लोकांना ज्याचं नॉलेज असणार आहे, त्याच्यामुळे हा इक्वलायझेशनचा फॅक्टर असणार आहे. आणि हे तुम्हाला जवळपास लक्षात येईल की आपल्याला कसला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता आपण अर्थव्यवस्थेचा भाग पाहिला की आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये कशाचा अभ्यास करायचा होता, तो कसा करायचा होता हे जेव्हा पाहिलं आपण, आता अर्थव्यवस्थेचा डिटेल आपल्याला अभ्यास बघायला मिळणार आहे. हे वृद्धी आणि विकास दिसतं ना, ते ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्यामधला डिफरन्स आहे, ते आपल्याला बघायचं. पुढे सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल काय, भारतीय अर्थव्यवस्था काय, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं काय, चॅलेंजेस काय आपल्या समोरचे. अर्थव्यवस्था आपल्याला 3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची, 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची, समोरचे चॅलेंजेस काय, आर्थिक सुधारणा कुठल्या केल्या पाहिजे. बँकिंग सिस्टम मध्ये भरपूर बदल होत आहेत, चेंजेस होत आहेत. केवायसी आला, हा केवायसी अतिशय छोटा बदल आहे. मग याचे बदल जे आहेत ना आर्थिक सुधारणांचे,
हे जर पाहिलं तर तुम्ही बेसेल नॉर्म्स नावाच्या नॉर्म्स आहेत. जसं मोटार व्हेकलमध्ये तुम्ही आता पाहिलं बघा, प्रत्येक आता जर तुम्ही बाईक घेतली, गाडी घेतली, तर त्याचा दिवा पहिले उघडा असतो, बरोबर. BS6 नॉर्म्स मध्ये ते सगळं आलंय. मग आता कार्बोरेटर गेलाय. हे जे जसं गाडी वाहनांच्या बाबत आहे, तसं बँकिंग मध्ये कॅफेटेरिया अप्रोच नावाचा अप्रोच. म्हणजे काय, तुम्ही बँकेत गेलात की तुमच्या बँकेने तुम्हाला सगळ्या सुविधा ग्राहकाला एकाच ठिकाणी दिल्या पाहिजे, किंवा मग ते ऑनलाईन बँकिंग मध्ये तरी अवेलेबल झालं पाहिजे. तर हे जे काय आर्थिक सुधारणा, ह्या बेसिक लेवलच्या सुधारणा, ह्या इंडिव्हिज्युअल लेवलच्या, पण आपल्याला ह्या मोठ्या स्वरूपात करायच्या आहे. म्हणजे एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, समाज रचनेमध्ये या आर्थिक सुधारणा केल्या पाहिजे. सेव्हिंग्ज, आपली जी काय मूळ स्वभाव आहे भारतीयांचा, तो पर्चेसिंग पॉवर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बघायला मिळतील. नंतर शेती आणि ग्रामीण विकास या संदर्भात तुम्हाला बघायला मिळणार आहे. सहकाराबद्दल तुम्हाला चर्चा करायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. सहकार हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक विकासामधला मोठा भाग आहे. आणि तो बघा केवढा आहे, 2.3 एवढासा भाग आहे, पण त्याच्यावरती खूप मोठे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याची डेप्थ खूप आहे, अंडरस्टँडिंग तुम्हाला करावं लागेल. तो एवढाच नाही की पहिला साखर कारखाना कुठे ओपन झाला आणि सहकारामध्ये काय काय येतं, एवढंच नाहीये, हे खूप मोठं आहे. पुढे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, भाग भांडवल, आपलं जे काय स्ट्रक्चर आहे, फिनान्शियल स्ट्रक्चर, ते काय आहे, कुठल्या कुठल्या संस्था आहेत, उद्योग आणि सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर, त्यानंतर पायाभूत सुविधा विकास, बेसिक डेव्हलपमेंटल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण कसं उभं करतो, आंतरराष्ट्रीय व्यापार काय, भांडवल कसं असणार आहे, आणि महाराष्ट्राची एकूण अर्थव्यवस्था काय, ते समजून घेण्यासाठीचे कुठले घटक असणार आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता आपण हा एकूण सगळा सिलेबस पाहिला, नजरेखालून घातला. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचा हा संपूर्ण सिलेबस होता. पूर्व परीक्षेचा आपण एक पेपर 60 मिनिटांचा, ज्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य क्षमता चाचणी याचा एकूण समावेश होता. GS आणि तुमचा CSAT असा एकत्रित भाग असा आपण गृहीत धरूया. तर याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला अतिशय फोकस्ड अभ्यास करावा लागेल. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास. आता आपण हे एकूण सगळे 9 विषय पाहिले, याची डेप्थ पाहिली, याचे टॉपिक्स पाहिले, टॉपिक वाईज आपण थोडी चर्चाही करायचा प्रयत्न केला. आता आपण पुढे जाऊया. आता जर आपल्याला यशाची पायरी गाठायची असेल तर आपण पूर्वी चर्चा केली तसं आपल्याला काय बघावं लागणार आहे, तर आपल्याला आता नोटिफिकेशन बघावं लागणार आहे, बरोबर. आपण आता हे नोटिफिकेशन पाहिलं, हे नोटिफिकेशन पाहिलं की सरकार किंवा आयोग आपल्यासोबत पहिलं कम्युनिकेशन करतं ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून. आता त्याचा अतिशय महत्वाचा भाग असतो तो म्हणजे सिलेबस, तोही आपण पाहिला. आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो, तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बघा हे सगळ्यात महत्वाचं काय आपल्यासाठी, कारण जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले नाही तर आपल्या लक्षात येणार नाही की आपल्याला कशाचा आणि कसा अभ्यास करायचा आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दोन गोष्टींची तुम्हाला गॅरंटी देतात, ते म्हणजे काठिण्य पातळी आणि जास्त मोठा पॉइंट मी सिलेक्ट केला, काठिण्य डिफिकल्टी लेवलचा अंदाज येतात. एक टॉपिक आहे विकास आणि वृद्धी असा अर्थव्यवस्थेमधला टॉपिक आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. याच्यावरती एमपीएससी काय काठिण्य पातळीचे प्रश्न विचारतं, म्हणजे ग्रोथ रेट विचारतं का, जीडीपी बद्दल चर्चा करतं का, मग त्याचं काही स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन करतं का. मग त्याच्यासाठी आपण अर्थव्यवस्थेचं पुस्तक वाचतो, मग त्या अर्थव्यवस्थेच्या पुस्तकामध्ये काय वाचायचं हे तुमच्या कसं लक्षात येईल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सेट तुमच्या ते लक्षात आणून देईल. दुसरं तुम्हाला अंदाज प्रिडिक्शन करण्यासाठी सोपं होतं की कुठल्या टॉपिकवरती प्रश्न येतच आहेत आणि कुठल्या टॉपिकवरती प्रश्न येत नाहीये, याची माहिती तुम्हाला इथे कळेल. मग अभ्यासातलं वेटेज आपल्याला डिफाईन करता येईल. हा जो काय भाग आहे तो आपल्याला इथून कळेल. अजून महत्वाचा भाग म्हणजे आयोग काय करतं, कट ऑफ सांगतं आणि रिझल्ट देतं. हा कट ऑफ तुमच्यासाठी बेंचमार्कचं काम करतो. बेंचमार्क म्हणजे काय, की टॉपमोस्ट पोझिशन तुम्हाला सील करायची आहे. सगळ्यात पहिलं उत्तर इंटरव्ह्यू मध्ये काय असतं माहिती का, अनेक लोक देतात तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये काय करायचं. एका विद्यार्थ्याने सांगितलं मला पोस्ट मिळवायची. दॅट वॉज व्हेरी ऍप्ट आन्सर फॉर मी. काय त्याचं ध्येय निश्चित आहे, त्या महाभारतातल्या अर्जुनासारखं आहे की माशाच्या डोळ्यावरती लक्ष आहे. ते तसं आहे. ते कसं करता येईल आपल्याला, तर ह्या इथून ठेवता येईल की माझ्या कॅटेगरीचा, माझ्या क्रायटेरियाचा, माझ्या पोस्टसाठीचा कट ऑफ जर समजा 60 मार्क असेल तर मी 65 किंवा 67 हे बेंच मार्क ठेवेल माझ्यासाठी. एक वर्षानंतर साधारणतः कट ऑफ चेंज होत राहतो, बदल होत राहतो, वाढत राहतो. तर माझ्यासाठीचा हा बेंच मार्क असेल, कारण मला कट ऑफ क्रॉस करून पुढे जायचंय, बरोबर. त्यासाठी मी तो माझ्यासाठीचा बेंच मार्क ठेवेल आणि हे आयोग देतो. यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे रिझल्ट. रिझल्टचं अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. गेल्या 2-3 वर्षातल्या रिझल्टचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येतं की आपल्याला कुठला टप्पा गाठायचा आहे, किती वेळेत हे अचिव्हेबल आहे, याच्यासाठीचे मार्ग काय असले पाहिजे, याचा अंदाज आपल्याला साधारणतः या येत नाही. आणि हे सगळं आयोग देतो.
यासाठी कुठल्याही सेकंडरी किंवा टर्शरी सोर्सची तुम्हाला गरज नाहीये. हे सगळं आयोगाच्या वेबसाईटवरती असतं. आपण सिलेबस पाहिला तो सुद्धा आयोगाच्या वेबसाईटवर असतो. तर या सगळ्या बाबी जर आयोग देत असेल तर मग ह्या आपल्या अभ्यासाचा टप्पा असला पाहिजे. आपण जेव्हा वर्गात लेक्चरला सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, सिलेबस यापासून सुरुवात करतो. कट ऑफची माहिती तर जनरलच असते, ती सगळ्यांपर्यंत आलेलीच असते. रिझल्ट आपल्याला तुम्हाला माहिती पत्रकातून आपल्यासमोर मिळालेले असतात. नोटिफिकेशन मधून सिलेबसचा भाग येतो, त्याच्यामुळे नोटिफिकेशन चर्चा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्या अगोदर आपण वर्गामध्ये करतो. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि कट ऑफ यापासून आपण सुरुवात करतो. तर आपण पुढे जाऊयात. सगळ्यात महत्वाचे प्रश्न. काय काय प्रश्न असतात? आता कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न आहेत. ते म्हणजे काय असणार? काय? साधारणतः एका दिवसात अभ्यासाला किती वेळ द्यावा? अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुमच्याकडे किती वेळ आहे? 24 तास. पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिसत नाहीये का दादा ते? दिसत नाहीये का? 24 तास जर तुमच्याकडे आहे अभ्यास करण्यासाठी तर तुम्ही त्याचं साधारणतः 15 ते 16 तास विद्यार्थी अभ्यासासाठी जनरली वापरतात. 15 ते 16 तास अभ्यासासाठी वापरतात. मग यामध्ये काय असेल की सगळ्यात पहिला आपला दिनचर्येचा भाग काय असला पाहिजे? बघा, सगळ्यात पहिले तर उठल्यावर आपण सगळ्यात पहिले सिलेबस पाहिला पाहिजे. पीवायक्यू पाहिले पाहिजे. हे साधारणतः सिलेबस वाचत हे पहिला 1 महिना जर तुम्ही केलं ना, अभ्यासाची सुरुवात झाली तर दोन गोष्टी होतात, की एक तुम्हाला सिलेबसचा पॉइंट अँड पॉइंट लक्षात राहतो. दुसरं की हे करत असताना तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. तर वर्तमानपत्र वाचणं का गरजेचं आहे? कारण तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास हा साधारणतः परीक्षेच्या अगोदरपासून सुरू करावा लागतो. साधारणतः 12 ते 18 महिन्यांचा अभ्यास नॉर्मली लोक करतात, जेव्हा कंबाईन बद्दलचा अभ्यास करायचा असतो तेव्हा. आता जेव्हा आपण सिलेबस बघतो, सिलेबस जर तुम्ही पहिला 1 महिना बघितला तयारीला, तर तुम्हाला वारंवार सिलेबस बघायची गरज नाहीये. तुम्हाला जे टॉपिक आहेत ते अंगवळणी पडतात, ते पाठ झाल्यासारखे होतात. तुम्हाला प्रत्येक गोष्ट वर्तमानपत्रातली, अभ्यासक्रमातली कुठलाही सोर्स तुम्ही वाचत असाल तर तो तुमच्याकडे फिल्टर होऊन येतो. आपला मेंदू आपोआप ते कॅटेगरायझेशन, त्याचे कप्पे करतो. कसं? की एखादी गोष्ट जर तुम्ही वाचली, पॅरिस ऑलिम्पिक वाचली, तर तुम्हाला माहिती आहे हा क्रीडा प्रकारातला आहे. मग हे क्रीडामध्ये आपल्याला टाकायचं. दुसरं, एससी एसटी क्रिमिलियर याच्याबद्दलचा एक खटला आला, तर तो तुम्हाला पॉलिटी मधल्या कुठल्या टॉपिक मध्ये टाकायचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. बरोबर? विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या येत्या निवडणुका आहेत, या संदर्भातली काही चर्चा असेल, एकूण मतदारसंघ किती, उमेदवार किती, या संदर्भातलं महिलांचं रिप्रेझेंटेशन हे तुम्हाला माहिती हे कुठे टाकायचं. तर हे जे काय आहे हे सिलेबसच्या वाचनानंतर तुमच्या लक्षात येईल. इकॉनॉमिक सर्वे आला तर मग त्यातलं तुम्हाला नेमकं वाचायचं काय? तुम्हाला माहिती लोकसंख्या हा एक टॉपिक आहे, लोकसंख्येचा लाभांश हा टॉपिक आहे, बरोबर? स्थलांतरण हा टॉपिक आहे, रोजगारी बेरोजगारी हा टॉपिक आहे, दारिद्र्य, तर हे तुम्ही तिथे बघू शकता, वाचू शकता. त्यानंतर तुमच्या सिलेबसचा भाग होऊ शकतो. दुसरा भाग आहे पीवायक्यू. पीवायक्यू वाचत राहिलंच पाहिजे. कारण आपण पूर्वी पाहिलं, एक काठिण्य पातळी समजते आणि आपल्याला अंदाज, प्रिडिक्शन करतात की साधारणतः या टॉपिकवरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याची काठिण्य पातळी काय असू शकते. त्यानंतर मग तुम्ही तुमचं स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्ही अभ्यासाला घेऊ शकता. साधारणतः एका दिवसभरामध्ये तुम्ही 2 विषयांचा अभ्यास करू शकता, 2 विषयांसाठीचा वेळ देऊ शकता. याचं कारण आहे की अनेक लोकांना 6-7 तासांच्या एका विषयाच्या अभ्यासानंतर बोर व्हायला लागतं, कंटाळा यायला लागतो. दुसरा विषय हा तुमच्यासाठी रिज्युमिनेटिंग म्हणजे काय, थोडा उत्साह निर्माण करणारा असू शकला पाहिजे. त्याच्याने तुम्हाला थोडा आनंद मिळू शकेल, त्याच्याने तुमचा टॉपिक चेंज होईल आणि तुमचा दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे होऊ शकेल. तिसरा भाग जो आहे तो म्हणजे रिव्हिजनचा आहे. बघा,
तुम्ही डेली एपिसोड बघतात का? डेली सॉप्स जर तुम्ही काही पाहिले असेल, बिग बॉस जरी तुम्ही आता पाहत असाल ना, तरी तुमच्या लक्षात येईल की कालच्या एपिसोडमध्ये काय झालं याचा रिकॅप ते दाखवतात. हे बघा, तुम्ही कुठलाही शो पाहिला पाहिजे, कुठलंही टेलिव्हिजन तुम्ही पाहिलं पाहिजे हे नाही. सगळ्यात महत्वाचं भाग आहे की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही काल काय केलं. यासाठी रिव्हिजन, उजळणी हे अतिशय महत्वाचं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला उजळणी करणं, तुम्ही काल काय अभ्यास केला याचा शॉर्टमध्ये उजळणी करण्यासाठीचा साधारणतः 1 तास तुम्ही राखीव ठेवला पाहिजे आणि त्याच्यावरचे जे काय पीवायक्यू आहे, त्याच्यावरती जे काही टेस्ट आहे, त्याच्यासाठीचा वेळ दिला पाहिजे. आपल्याकडे आता वेळ नाहीये की 7 दिवसानंतर तुम्ही रिव्हिजन कराल, 3 दिवसानंतर रिव्हिजन कराल. तुम्ही काल काय वाचलंय ते तुम्ही आज रिवाइज करा. त्याच्यासाठीचा एक वेगळा स्वतंत्र 1 तास द्या. त्याच्यावरचे पीवायक्यू सॉल्व्ह करा. त्याच्यावरती जर नवीन काही प्रश्न असतील, टेस्ट असतील तर त्या सॉल्व्ह करा. त्याच्याशी संबंधित जे काही पीवायक्यू आहे ते काल तुम्ही पाहिले होते ते आज पुन्हा बघा. त्याच्याशी संबंधित नवीन जे काही प्रश्न असतील टेस्टच्या स्वरूपामध्ये ते जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर ते बघा. द युनिक अकॅडमीचं ऍप आहे. जर तुम्ही त्या आपल्या ऍपवरती गेलात, ते डाउनलोड केलं, तुम्हाला लिंक असेल बघा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, ते तुम्ही ऍप डाउनलोड करा. त्या ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये विविध विषयांचे तुम्हाला प्रश्न टाकलेले दिसतील. अगदी चालू घडामोडींचेही प्रश्न आहेत. तुम्ही जर ते प्रश्न पाहिलेत तर तुम्हाला अंदाज येईल, प्रत्येक विषय समजून जाईल. त्या आयोगाने विचारलेले प्रश्न सुद्धा आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. ते जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येतो. तुम्ही अभ्यास करता, तो तुमचा अभ्यास झालाय नाही झालाय, कुठल्या टॉपिकचा झालाय हे तुमच्या लक्षात येईल. साधारणतः हे केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये नोट्स मेकिंग हा भाग दिसत नाहीये. तर साधारणतः पहिलं वाचन, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग आणि मग सेकंड रिडिंग सोबत नोट्स असल्या पाहिजेत. पहिल्या वाचनाच्या वेळेस जर तुम्ही नोट्स काढायला गेला तर तुम्ही पुस्तकाला पुस्तक रिप्लेस करू शकाल. म्हणजे या मर्यादा असतात आपल्या. दुसरं वाचन जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला माहित झालेलं असतं की यातलं काय गाळलं गेलं पाहिजे. कारण आता तुम्ही सिलेबस वाचायला लागलेला असतात, आता तुम्ही पीवायक्यू अनालिसिस करायला लागलेले असतात, आता तुम्ही जुने प्रश्नपत्रिका पाहून तुम्ही त्याचा अनालिसिस करतात, नवीन काही प्रश्न ऍड करतात. त्याच्यामुळे तुमच्या साधारणतः लक्षात आलेलं असतं. यानंतर सेकंड रिडिंग गरजेचं असतं. ते फिल्टर करतं की पहिल्या वाचनातलं आपल्याला काय गाळायचंय. दुसरं वाचन करताना तुमच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यानंतर जर त्या तुम्ही नोट्स काढल्या तर तुम्हाला मूळ पुस्तकाचा जो सोर्स आहे त्याच्यावरती अतिशय प्रत्येक वेळेस वारंवार जाण्याची गरज नसते. त्यानंतर तुम्ही नोट्स काढू शकतात आणि ह्या नोट्स काढण्यासाठीचा कालावधी साधारणतः पहिल्या महिन्यानंतर सुरू झाला पाहिजे. फर्स्ट मंथ ऑनवर्ड. जर तुमचं सगळं व्यवस्थित एक वेळा वाचून झालेलं असेल, दुसरं वाचन तुमचं संपलेलं असेल, त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढल्या पाहिजे. हा साधारणतः तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. कारण पहिलं वाचन करताना आपण सगळं भारंभार लिहायला सुरुवात करतो आणि त्या नोट्स घेऊन तुम्ही काही परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये तयारी करू शकत नाही. दुसऱ्या वाचनाच्या वेळेस साधारणतः तुम्ही रेफरन्सेस, क्लास नोट्स यांचा संदर्भ घेत राहतात. तुम्ही या प्रश्नांचं जर अनालिसिस केलेलं असेल, हे जर केलेलं असेल तर मग याच्यानंतर नोट्स काढायला संधी. आता आपल्याला रिव्हिजन करायचंय, दररोज करायचंय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्याच्यामुळे हे जे काही वेळेचं गणित आहे ते आपल्याला करायचं आहे. आता साधारणतः जे 2025 ला जात आहे त्यांच्यासाठीचं अनालिसिस जर करायचं असेल तर आपल्या समोर 8 महिने आहेत. हे गणित आपण जर धरून चाललं तर सगळ्यात पहिला भाग आहे, आपण मुख्य परीक्षेची तयारी सुरुवात केली पाहिजे. त्यांना 2025 साठीची तयारी करत असते. साधारणतः एकूण 6 महिन्यांचा आपला क्लास असतो. यापैकी आपण 4 महिने असं गृहीत धरू की आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करतो आणि पुढचा उर्वरित जो अभ्यास आहे तो आपण 2 महिन्यांचा पूर्व परीक्षेचा करतो. यामध्ये सराव चाचण्या, डिस्कशन, फीडबॅक, सराव चाचण्या या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश असतो. आता जे 2024चा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये अगदी एक महत्वाचा भाग घेऊयात. त्यांच्यासमोर वेळेचं गणित काय आता की एकूण तारीख माहित नाही. अनेकांचा अभ्यास झालेला आहे, अनेकांचा उत्साह अतिशय टोकाला पोहोचतो आणि असं वाटतं की आता जाहिरात येईल, अजून 1 महिन्यानंतर पूर्वपरीक्षा असेल, मग आपला अभ्यासक्रम जरा कमी होतो. आता तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात महत्वाचे असे आपले 3 टॉपिक्स असतात. एक आपण टॉपिकची रचना केलेली असते. डिफिकल्ट, मॉडरेट, इझी. आता याच्यामधले टॉपिक आहेत ना ते आता कमी असतात बघा. मॉडरेट टॉपिक जे असतात ना ते आता जास्त झालेले असतात, जे 2024 बद्दल चर्चा करतोय आपण. 2024चा जे अभ्यासक्रम करत असतील ते. आता तुम्हाला याच्यावरती फोकस करायचा आहे. सोबतच याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे.
आणि हे जे मॉडरेट टॉपिक आहे हे इकडे आपल्याला शिफ्ट करण्यासाठीचे जेवढे काही एफर्ट्स घेता येत असतील ते आपल्या वेळेचे गणित सांभाळत आपल्याला करता आले पाहिजे, कारण तुम्हाला बोरही नाही झालं पाहिजे. हे तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचे, याच्यासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे, याच्यासाठी थोडा कमी वेळ द्यावा लागणार, याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन वरती फोकस केला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे करंट अपडेट्स याच्यामध्ये इन्क्लूड केले पाहिजे. आता काय झालंय, आता अंतरिम बजेट नंतर मूळ बजेट आलेलं आहे. आता इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राचं आलेलं होतं, महाराष्ट्राच्या बजेटमधले बदल आलेले होते. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या. नवीन योजना आलेल्या आहेत, लाडकी बहीण सारखी योजना आलेली, त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे, त्याच्या रचना आलेल्या आहे, लॉजिस्टिक धोरण आलेलं आहे. मग या सगळे जे काय बदल आहेत हे आपल्याला टाकायचे. याच्या अगोदरची धोरणं काय, महिलांचं धोरण आलेलं होतं, त्याच्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला टाकायचे. इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस आहेत, नवीन रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे, आता कालच जळगाव ते जालना झाला. मग महाराष्ट्रातली पेंडिंग कुठली, अजून कुठली, नवीन विस्तारीकरण धोरण काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. 2024चा जे अभ्यासक्रम करतात त्यांच्यासाठी टेस्ट आहेत, त्या आपल्या वेबसाईटवरती आहेत, त्याचे डिस्कशन आपल्या युट्यूबवरती आहेत, ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे नवीन विद्यार्थी सुरुवात करतात त्यांच्यासाठी साधारणतः हा 8 महिन्यांचा जो कालावधी असेल हा खूप चॅलेंजिंग असेल आणि खूप महत्वाचाही आहे. आता तुम्हाला जी काय सुरुवात करायची ती अगदी बेसिक्स पासून आपल्याला सुरुवात करायची आणि आपल्या अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, 2024च्या विद्यार्थ्यांना आपण जे सांगतो आहोत त्याच प्रकारची असली पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे. एक सगळ्यात पहिले म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. तुम्ही जर सगळ्यांनी थ्री इडियट्स नावाचा सिनेमा पाहिला असेल, काय त्याच्यामध्ये सगळ्या मूवीचं चित्रपटाचं सारे एक आहे की जिथून शिकायला मिळत असेल ते शिका, जे काही शिकायला मिळणार असेल ते शिका, ज्याचा तुम्हाला वापर करता येईल. दुसरं, कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती फोकस करा. काय आहे, आपल्या एकूण शिक्षणाची पद्धत जी आहे ना, जी खूप छोट्या लोकांकडे, खूप थोड्या लोकांकडे, ती काय होती, ती पाठांतराची, पाठांतर करण्याची. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला पाठांतर नाही करायचं, आपल्याला समजून घ्यायचं, कारण या स्पर्धा परीक्षा आहे, ही मोर ऑफ टेक्निकची परीक्षा आहे, नॉलेजची नाहीये. सगळे गोल्ड मेडलिस्ट स्पर्धा परीक्षांमध्ये पास झालेले आहेत का नाही, का नाही, त्यांना अनेकांना चांगलं उत्तम लिखाणाची सवय, पाठांतराची सवय, आणि आपला एकूणच मूळ पाया असाच राहिलेला आपल्या एज्युकेशन सिस्टमचा. आता आपल्याला बदल केलेला काय आपण समजून घ्या. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, आनंददायी शिक्षण, हे जे काय आहे हे आपल्याला अंमलात आणायचं. तुम्हाला अधिकारी व्हायचंय तर त्याचा जो टेक्निकल भाग आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. ती आपल्या अभ्यासाची पद्धत आहे. काय की आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा आहे, 100 प्रश्न 60 मिनिट, हे जे काय गणित आहे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. दुसरी गोष्ट की स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी नापास कुठे होतो, तर तो चुकीची उत्तरं मार्क करतो. आता याचं कारण काय, याचं कारणच हे की आपल्याला फायनल उत्तर जे आहे ना, जे काय गोळे भरायचे त्यातल्या हे तर 2 आपण एलिमिनेट करू शकतो, पण आपला प्रॉब्लेम कुठे एलिमिनेट करायला होतो, इथे. तर हे जे टेक्निक लागतं याच्यासाठी जे बारीक ऑब्झर्वेशन लागतं, नोट्स मेकिंग लागतं, रिव्हिजन लागतं, सराव लागतो, तो आपला कमी पडतो. तो कमी पडला की या 50-50 मध्ये आपण कन्फ्युज होतो आणि मग आपली उत्तरं चुकतात. आपली उत्तरं बरोबर कधी येऊ शकतात, एक नित्य नियमित सराव, कंटेंट, अभ्यास आणि परीक्षेच्या दडपणा कमी होणे, हे जर झालं तर आपण पास होऊ शकतो. हे बेसिक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ते जे टेम्परामेंट लागतं, ते जे 60 मिनिट लागतात, आपण सुरुवातीच्या स्लाइडला पाहिलं, ते जे 60 मिनिट लागतात ना आपल्याला 3 टप्प्यांमध्ये, तर त्याच्यावरती ज्यांना विजय मिळवतो आला ते नक्की पास होतात. आणि खूप मार्क्स नाही मिळवायचे तुम्हाला, 50% मार्क्स साधारणतः तुम्हाला मिळवायचे. हे जर तुम्ही गणित ध्यानात घेतलं तर तुम्ही पास होऊ शकता. काय अभ्यास करायचा आहे त्यापेक्षा काय सोडायचंय हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. काय अभ्यास करायचा नाहीये याचा अनालिसिस तुम्हाला करायचंय. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे तुमच्यासाठी सोपं करेल. आता तुम्ही ड्रोन ड्रोन टेक्नॉलॉजी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र या सगळ्यांचा अभ्यास करणार आहात. आतापर्यंत तुम्ही ग्रॅज्युएट होण्यासाठी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये जेवढा एकत्रित अभ्यास केलाय तेवढ्या अंडरस्टँडिंग मध्ये त्या 3 वर्षांचा जो काय अभ्यास आहे साधारणतः तो तुम्हाला 8-9 महिन्यात करायचा आहे. हे सोपं नाहीये, हे चॅलेंजिंगच आहे. ज्याच्याकडनं होणार नाहीये त्यांच्यासाठी खोटी आशा निर्माण करते. जे करू शकतात, इथे प्रयत्नवादी लोक हे सगळं करू शकतात. तुम्हाला प्रयत्न करायचे, एफर्ट्स घ्यायचे, ते एफर्ट्स योग्य दिशेने कसे जातील यासाठी द युनिक अकॅडमी आणि युनिक अकॅडमीची टीम तुमच्यासोबत असेल. सलग
आपण दररोज 4 तास लेक्चर्स घेतो. पहिला जर 1 महिना विद्यार्थ्यांचा सराव झाला 2-2 तास बसण्याचा, त्यानंतर आपण सलग 4 तास बसायला घेतो. 10,000 पेक्षा जास्त प्रश्न घेतो आपण. तुम्ही जर आपल्या ऍपवरती केलात तर तुम्हाला हे दिसेल. अतिशय आयोग ज्या प्रकारे परीक्षा पद्धती राबवतो त्या पद्धतीने आपण करतो. हे थोडं मला बोलावं लागेल. याचं कारण कसं आहे, तुमच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. नाहीतर लोकांना असं वाटायला लागतं पीएसआयचा अभ्यास हा खूप सोपा आहे, 8वी 9वी 10वीची पुस्तकच वाचायची नाही. जरी पुस्तकं ती वाचायची असेल तरी ऑब्झर्वेशन, टेक्निक, डेप्थ याचा अंडरस्टँडिंग हे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करावं लागणार आहे. स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची, अनालिसिस, इन्फरन्स करायचे, चालू घडामोडींमध्ये अपडेट व्हायचंय. तुम्हाला हे सगळं बघावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना तुम्हाला एका गोष्टीवरती फोकस करावा लागेल. ते म्हणजे रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट. बघा, आपण हे सगळं कधी करतो आहोत तर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर नंतर करतो. ही परीक्षा देणारे विद्यार्थी कोण असणार आहे? साधारणतः ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर, सेकंड इयर मध्ये क्लास लावून असू शकतात, पण परीक्षा मात्र तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असतानाच देणार आहात. तर मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं वाक्य काय असणार आहे? तर तुम्हाला काहीतरी बक्षीस मिळालं पाहिजे किंवा तुम्हाला पनिशमेंट मिळाली पाहिजे. अभ्यासाची पद्धतच अशी आहे. पनिशमेंट देण्याचं काम कुणी क्लास करणार नाही, मी करणार नाही, हे आयोग करतो. काय तुम्हाला सिलेक्ट न करून करू शकतो, बरोबर? नापास झालं तर ते आपोआप सगळ्यांसाठीचीच पनिशमेंट असते. तो दुःखाचाच प्रसंग आहे सगळ्यांसाठी, विद्यार्थी असेल, क्लास असेल, सगळ्यांसाठीच. पण रिवॉर्ड्स हे काय असू शकतात? तर तुम्ही दररोज तुमच्यासाठी रिवॉर्ड्स ठेवू शकता. बघा, प्रलोभनाशिवाय, लहान मुलाला चॉकलेट दिल्याशिवाय सुद्धा ते गोड बोलत नाही तुमच्याशी. तुमच्या अभ्यासासंदर्भात सुद्धा, तुमच्या टेक्निक संदर्भात सुद्धा तुम्ही स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ही गोष्ट करू शकता. काय करू शकतात? तर तुम्ही तुमच्या दिवसाचं जे नियोजन आहे ते अतिशय वॉटर टाईट करा. वॉटर टाईट म्हणजे काय? वकील लोक अशी केस बनवतात, म्हणजे काय, की ड्राफ्ट बनवतात की त्यातनं काहीही सुटायला नाही पाहिजे. तसं तुम्ही नियोजन बनवलं पाहिजे. काय? वॉटर टाईट. हे असं असलं पाहिजे की तुम्ही काय करायचंय, कसं करायचंय, तुमचा अभ्यास किती वेळ द्यायचा आहे, हे अतिशय कन्फर्म शेड्यूल बनवून त्या शेड्यूलमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नको. सगळंच काय, फोन, इंस्टाग्राम, फेसबुक बंद करायची गरज नाहीये, पण त्याचं रॅशनल हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. तुम्हाला एंटरटेनमेंट लागेल, तो एंटरटेनमेंट हा तुमचा रिवॉर्ड पॉईंट ठरतो. म्हणजे काय, जर तुम्ही तुमचं दिवसभराचं नियोजन व्यवस्थित करू शकला आणि ते तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही तुमचा कुठलाही रिवॉर्ड चुकवू नका. म्हणजे मूवीला जाणं असेल, बाहेर जेवायला जाणं असेल, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा करणं असेल, गावातल्या राजकारणाची, समाजातल्या राजकारणाची, समाजकारणाची चर्चा करायची असेल, कुठलं समाजोपयोगी काम करायचं असेल, बर्थडे सेलिब्रेट करायचे असेल, नक्की करा. पण हा फोकस चालू देऊ नका. आजच्या दिवसभरात नियोजन जर 10 तासांचं असेल, 12 तासांचं असेल, ते केल्यानंतर बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटी द्या. पण हे करत असताना जर उद्याच्या नियोजनावरती काही परिणाम होणार असेल तर ती ऑलरेडीच तुम्ही पनिशमेंटकडे जात आहात, हे तुम्ही विसरू नका. आपण जे काम करतो ते रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट याच मोटिव्हने करत असतो. तुम्ही कुठलंही काम घ्या, कुठलंही स्ट्रक्चर तुम्ही बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना तुम्हाला 2 गोष्टींचा भाग असावा लागणार आहे. तो म्हणजे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ही युनिक ठेवावी लागते. हे असं का म्हणतोय मी? बघा, इथे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत. प्रत्येकाकडे एक मोठा स्किल सेट आहे. प्रत्येक इथे बसलेला व्यक्ती जो आहे हा अतिशय हुशार आहे, चाणक्य, समजदार आहे, समाजाप्रती काहीतरी देणं लागतो त्याच्यासाठीचा विचार करतो म्हणून तो येतो. पण काय होतं, असे अनेक प्रसंग येतात की आपलं मोटिवेशन डाऊन होतं. दर 8-15 दिवसांनी अशी वेळ येते की आपल्याला असं वाटायला लागतं की खरंच हे केलं पाहिजे का. पण मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात कठीण डिसिजन कधी होता माहिती का? ज्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षा करायचा हा डिसिजन घेतला ना, कारण हा मूळ वाटेवरनं बाजूला जाणारा डिसिजन, स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायचंय. कारण आपला कसं आहे, पिढीजात अभ्यासाची पद्धत आपली ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी, एमफिल, शिक्षक साधारणतः, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या नोकरी, या साधारणतः टप्प्यांवरती आपण, हा जो काही वेगळा मार्ग आहे हा आपण वेगळा चोखळलेला मार्ग आहे. मग आता आपण याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला आपला स्किल सेट युनिक बनवत जावं लागेल. म्हणजे काय, तुमच्या जे पर्सनॅलिटीमध्ये जे जे काय फॅसेट्स असतील त्याच्यावरती काम करा. तुम्हाला चांगलं बोलता येतं, त्या चांगल्या बोलण्यासाठीचा शब्दसंग्रह वाढवा. पीपल टू पीपल कनेक्ट वाढवा, नेटवर्क वाढवा स्वतःच. दुसरं, वोकल राहा. तुम्हाला जे कुठे अन्याय वाटतं त्याच्यावरती चर्चा करा, बोला, त्याच्यासाठी मत मांडा, भांडा. सामुदायिक पद्धतीने जे जे काही सगळं करायला ते करा तुम्ही. आणि दुसरं, मोटिवेटेड राहा. मोटिवेटेड राहणं म्हणजे उगाच उत्साहामध्ये खूप काही येऊन मीच पीएसआय आणि मीच एसटी असं नाही. मोटिवेटेड राहणं म्हणजे स्वतःचा मोरल डाऊन होऊ देऊ नका. कुठली कठीण प्रसंग आला तरी स्वतःला तुम्ही मजबूत ठेवा. स्वतःसाठी तुम्ही काहीतरी गोल्स ठेवा, टार्गेट्स ठेवा, ती अचीव्ह करा, ते करण्याचा प्रयत्न करा. त्यातनं तुम्ही हे करू शकता. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जे विद्यार्थी पीएसआय, एससीआय, सॉरी पीएसआय ज्यांना व्हायचंय त्यांच्यासाठी एक महत्वाचा भाग असणार आहे, तो म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीचं तंत्र.
या दोन गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा भाग काय करावा लागेल, तो म्हणजे एक सराव, सराव आणि सराव. एंटरटेनमेंट ते माहिती आहे ना तुम्हाला, तसंच आहे. सराव, सराव आणि सराव. शारीरिक क्षमता चाचणी